पक्षाचं मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही मगाशी भास्कररावने विचारल्यावरती शब्द दिलेला आहे, दिलात ना? नक्की. इकडे एकतर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे, पण गद्दार जर संपवायचा असेल, गद्दारी संपवायची असेल, तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल, म्हणजे आपली शिवसेना दुसरी शिवसेना नाही. कारण मी परवाच्या सभेत बोललोय, निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे, पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही. तो मी देणार नाही. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिलंय हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही. आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू. ए धोंड्या, तो म्हणाले माझं नाव अमुक आहे, आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो, कारण देशात लोकशाही आहे, जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय. आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या. ए धोंड्या, चालेल? पण हे काम निवडणूक आयुक्ताला आम्ही नाही करू देणार. आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही. आणि मी पत्रकारांना सुद्धा सांगतोय की जी काही गुंडागर्दी सुरू आहे, शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला, शिवसेनेत गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंद्यांचे सैनिक असतील, मिंदे सेना म्हणून, मिंदे सैनिक, मिंदा सैनिक मिंदा असूच शकत नाही. पण हे सगळे गुंड पुंड आणि षंड हे मिंदेसोबत आहेत. आमच्याकडे सगळे मर्द आहेत. आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि ह्या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.